सभागृहामध्ये जिल्ह्यातली आणि गेले 24 वर्ष माननीय अजितदादांच्या समोर काम केलेली आमदार म्हणून माझं हे कर्तव्य आहे, भावना आहे आणि त्यांच्याबद्दल असणारी बांधिलकी पण आहे. तर इतका वेळ सभागृहामध्ये एवढी सविस्तर भाषणं झाल्यावर उपसभापतींनी बोलायलाच पाहिजे असं नसतं. परंतु एक व्यक्ती म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून 91 मध्ये माझा त्यांचा परिचय झाला. त्यावेळेला लोकसभेचे ते खासदार म्हणून फॉर्म भरत होते आणि नंतर 2002 मध्ये मी विधान परिषदेमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आले. तेव्हापासून 2002, 2008, 2014, 2020 प्रत्येक वेळेला ही निवडणूक 2-3 वेळेला तर बिनविरोधच झाली आणि त्याचबरोबर एका निवडणुकीमध्ये मात्र प्रत्यक्षात मतदान झाले नव्हतं. आम्ही विरोधी पक्षात काम केलं. तुमच्यापैकी अनेक जणांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. सातत्याने आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि ज्यावेळेला आता बरोबर माननीय दादा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांबरोबर काम करायला लागले, त्यावेळेला आणि माननीय उद्धव साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मवियाच्या सरकारमध्ये आम्ही तिथले आमदार असल्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळेला मी म्हणजे साधारण अंदाज घेतला तर 2002 पासून 2026 पर्यंत जवळजवळ प्रत्येक आमच्या डी-पी-सी आणि असणाऱ्या बैठका कमीत कमी 1000 बैठका त्यांच्याबरोबर मी अटेंड केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या विभागाचे मंत्री आहेत आणि त्यामध्ये काही ना काही प्रश्न मांडलेला आहे. विरोधी पक्षात असून सुद्धा त्या बाबतीमध्ये प्रत्येक बाबतीत काही वेळेला निधी वगैरे देता यायचा नाही. परंतु आमचे जे सामाजिक प्रश्न असतील किंवा जनतेचे प्रश्न असतील, अशा प्रश्नांच्यामध्ये कुठलंही निवेदन काळजीपूर्वक वाचून त्याच्यावरती अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. खूप आठवणी सांगायला वेळ नाही आहे, पण मुद्दाम इथे सांगायला पाहिजे, की लवासाचा प्रश्न म्हटलं तर खूप संवेदनाशील आहे. मोठमोठी माणसं त्याच्यामध्ये लवासाच्या पाठीमागे होती. ज्या गावांमध्ये लवासातली घरं सगळी बांधली गेली, त्या गावातल्या लोकांनाच वीज मिळत नव्हती, अशी माझ्याकडे तक्रार आल्यावर माननीय अजितदादांनी त्या विजेसाठी वेगळी बैठक घेतली आणि लवासातल्या गावकऱ्यांना वीज मिळेल, अशा प्रकारचा त्यांनी निर्णय स्वतः घेतला. अनेक वेळेला मतभेद जरी झाले, तरीसुद्धा कधी माननीय दादांच्या बरोबर अशी हमरी-तुमरी झाली किंवा गेल्यावरती कुठेतरी काहीतरी ते आम्हाला वेगळं वेडं-वाकडं बोललेले आहेत. याच्याबद्दल मला तर आठवत नाही, की कधी असा प्रसंग आलेला आहे. फक्त एक छोटं उदाहरण सांगितल्याशिवाय राहत नाही, की एका आमच्या शिवसैनिकाचा फोन आला, की त्याच्या गावामध्ये बारामती तालुक्यातला तो होता आणि खूप डास झालेले आहेत आणि अशाला दादा शेजारीच मीटिंगमध्ये बसले होते आणि तेव्हा मात्र दादा माझ्यावर नाराज झाले. दादा म्हणाले, "अहो, मी इतकं सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो, तरी हे शिवसेनेचे लोकं तुम्हाला कसं काय फोन करतात?" तेव्हा मी म्हटलं, "अहो दादा, ते शिवसेनेचे आहेत म्हटल्यावर मलाच फोन करणार" म्हटलं आणि त्याच्यामध्ये काही नाराज होण्यासारखं काही नाही आहे. ते म्हणाले, "बरोबर आहे, पण त्यांना उद्या मला भेटायला सांगा." ते काही शिवसेनेचे लोकं भेटायला गेले नाहीत, पण त्यांच्या लक्षात होतं हे भेटायला गेले नाहीत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांची अतिशय चांगली बांधिलकी होती. 2019 मध्ये 2018लाच खरं तर उपसभापती म्हणून बिनविरोध माझी निवड झाली आणि त्या निवडीच्यामध्ये सुद्धा भाजप शिवसेनेच्या बरोबर रामराजे निंबाळकर इथे सभापती होते आणि ही सगळी निवडणूक अगदी स्मूथली व्यवस्थित घडवण्यामध्ये माननीय अजितदादांचंही चांगलं सहकार्य मिळालं. त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये ज्या पुण्याच्या हॉस्पिटल्सनी प्रचंड बिलं रुग्णांची केलेली होती, ती बिलं कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी सहकार्य दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा सत्तेपासून लांब होते. तर त्यावेळेला सुद्धा वेगळ्या जरी भूमिका असल्या, तरीसुद्धा आमच्या डी-पी-सीमध्ये बैठक घेत असताना प्रत्येक आमदाराचं म्हणणं ते पूर्णपणाने सातत्याने ऐकून घ्यायचे आणि त्याचबरोबर बारामतीसारख्या शहरामध्ये आमच्या स्त्री आधार केंद्राची शाखा गेले 27 वर्ष चालू आहे आणि तिथे ज्यावेळेला त्या शाखेची इमारत पाडली गेली, त्यावेळेला सुद्धा मार्केटमध्ये जागा मी न मागता, कुठलंही पत्र न देता ती स्त्री आधार केंद्राची शाखेची जागा परत पुनर्वसन बारामती नगरपालिकेने करून दिले. म्हणजे मतभेद असू शकतात, परंतु मतभेद असले तरी सगळ्यांचं मिळून जे समाजकारण असतं, त्याबद्दलची त्यांची भूमिका जी आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारची होती आणि म्हणून मी उपसभापती, शिवसेनेची नेता, शिवसेनेची विधान परिषदेतली आमदार आणि पुण्याची नागरिक म्हणून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते.